नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आरक्षणाचा जो मुख्य प्रकार आहे आणि तो म्हणजे सामाजिक आरक्षण, बरोबर आहे. तर आपण व्हर्टिकल रिझर्वेशन बद्दल बोललो होतो. जर तुमच्यापैकी तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल कोणी, तर नक्की बघा, तो आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. आता रिझर्वेशन मधलं रिझर्वेशन म्हणजे दुसरा प्रकार, हा सुद्धा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण हे जे घटक आहेत, हे घटक सुद्धा तुमच्यापैकी कोणी असू शकतं. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे. आणि या छोट्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत आजचं जे काही टॉपिक आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन बद्दल, म्हणजेच समांतर आरक्षणाबद्दल. आता मागच्या वेळेस आपण डिस्कस केलं होतं की दोन प्रकार आहेत आरक्षणाचे रिझर्वेशनचे, एक आहे व्हर्टिकल आणि दुसरा आहे हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे सामाजिक, जे सामाजिक कॅटेगरीवरती, कास्टवरती तुमचं आधारित असतं, आणि दुसरं आज जे बघणार आहोत ते म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे समांतर आरक्षण. काय आहे, कुठल्या पर्टिक्युलर रूल्स याच्यासाठी आहे, आणि किती % मध्ये तुम्हाला रिझर्वेशन याच्यामध्ये मिळतं, आणि काही महत्वाच्या गोष्टी. तर मागच्या वेळेस मी ऑलरेडी सांगितलं होतं सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण. आता आपण बघूया की याच्यामध्ये बेसिकली समांतर आरक्षण हे काय भानगड आहे. तर लक्षात घ्या, एखादी पर्टिक्युलर कॅटेगरी आहे आणि त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा काही घटक आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरी आहे आणि ओबीसी मधला एखादा विद्यार्थी हा स्पोर्ट मधनं ज्याला म्हणतो प्रावीण्य प्राप्त केलेला विद्यार्थी आहे, किंवा एखादी फिमेल कॅन्डिडेट आहे, ती मुलगी आहे, महिला आहे, बरोबर आहे, पण ती ओबीसी बिलॉंग करते, किंवा एखादा विद्यार्थी दिव्यांग आहे आणि तो ओबीसी मधला आहे, किंवा एखादा विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहे आणि ओबीसी मधला आहे. तर या छोट्या छोट्या घटकांसाठी सुद्धा रिझर्वेशन मध्ये तरतूद केलेली आहे, आरक्षण त्यांना दिलेलं आहे, आणि त्याच आरक्षणाला आपण काय म्हणतो, समांतर आरक्षण किंवा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. तुम्ही जर ऍडव्हर्टाइजमेंटचा डबा बघितला तर त्याच्यामध्ये ज्या रोज मध्ये माहिती दिलेली असते, महिला, खेळाडू वगैरे, तर ते आरक्षण म्हणजे आपलं समांतर आरक्षण. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सामाजिक आरक्षणाच्या अंतर्गत काही विशिष्ट जागा ज्या आहेत, काही स्पेसिफिक घटकांसाठी राखीव ठेवलेल्या असतात, आणि या घटकांचं जे आरक्षण आहे ते म्हणजे आपलं समांतर आरक्षण. मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. आता हे असतं किती, तर महिला आरक्षण, वुमेन रिझर्वेशन जे आहे ते जे शासनामधल्या नोकऱ्या आहेत याच्यामध्ये 30% जागा ह्या त्या महिलांसाठी राखीव आहे. म्हणजे एक टिपिकल एक्झाम्पल परत ओबीसी मधल्या जर आपण समजूया, एवढ्या जागा निघत नाहीत, ओबीसीला 100 जागा आहेत समजा एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, तर 30 जागा त्यांच्यासाठी, मुलींसाठी, महिलांसाठी, किंवा 10 जागा आहेत तर 10 पैकी 3 जागा ह्या त्या महिला कॅन्डिडेटसाठी. हे झालं समांतर आरक्षण मधला पहिला घटक. दुसरा घटक आहे खेळाडू, स्पोर्ट पर्सन. एखादा पर्टिक्युलर मेरिटोरियस स्पोर्ट पर्सन आहे तर त्याच्यासाठी 5% जागा ह्या राखीव असतात कुठल्याही पर्टिक्युलर कोट्यामध्ये. ओके, तर ते जे आहेत ते परत खेळाडू 5%. हे सुद्धा समांतर आरक्षणाचा घटक आहे. दिव्यांग, ओके, आपल्याला माहिती आहे बेसिकली कशा पद्धतीने एखादा बेंचमार्क डिसेबिलिटी जर असेल, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी 40% जास्त एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल, मग त्याच्यामध्ये दिव्यांगाचे सुद्धा प्रकार पडतात. काही जाहिरातीसाठी काही दिव्यांगच त्यांना आपल्याला अप्लाय करता येतं. 1 हँड असेल, 1 लेग असेल, त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत बघा. तर 4% जागा ज्या आहेत समांतर आरक्षणाच्या अंदर ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. दुसरं आहे अनाथ, किंवा ज्याला आपण ऑर्फन म्हणतो, हे सुद्धा आरक्षण आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे आरक्षण येतात. आता बघा, अनाथ आरक्षण जे आहे, ऑर्फन रिझर्वेशन 1% आहे. म्हणजे 100 जागांची जाहिरात आली तर 1 जागा ही त्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी असते. त्याच्यामध्येही 2 प्रकार आहे ऑर्फन मध्ये. एक आहे संस्थात्मक आणि दुसरा आहे असंस्थात्मक किंवा बाह्य संस्थात्मक. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, आई वडील नाही त्याला, आणि तो गव्हर्नमेंटच्या अनाथाश्रमामध्ये लहानाचा मोठा झालाय आणि तो आता परीक्षेसाठी अप्लाय करतोय, तर तो संस्थात्मक झाला. पण एखादा विद्यार्थी असाही आहे की आई वडील नाही, पण तो गव्हर्नमेंटच्या कुठल्या एखाद्या आश्रमात नाहीये, तो काका, मामा किंवा जे काही त्याचे नातेवाईक असेल त्यांच्याकडे असेल, तर त्याला बाह्य संस्थात्मक सुद्धा म्हणतात. मग तिथे मेन्शन पण केलेलं असतं. तर हे सुद्धा लक्षात घ्या की अनाथ आरक्षण जे आहे, ऑर्फन रिझर्वेशन, 1% जागा त्यांच्यासाठी आरक्षित असते. माजी सैनिक आहे बघा, एक्स सर्व्हिसमॅन, म्हणजे मिलिटरीमध्ये सर्व्हिस दिली 3 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, 12 वर्ष, आणि त्यानंतर आता
पर्टिक्युलर रिटायरमेंट होऊन इकडे आलेले आहेत आणि परत त्यांना अप्लाय करायचं, ते दे आर ऑल्सो इलिजिबल, ते सुद्धा पात्र आहेत. अशा पर्टिक्युलर घटकांसाठी ज्याला माजी सैनिक म्हणतो, तर अप टू शब्द आहे बघा, 15% आरक्षण हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, अप टू म्हणजे ते व्हेरी होतं, याच्यामध्ये जागेवरती सुद्धा ते व्हेरी होतं. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही अंशकालीन असतात. अंशकालीन बऱ्याच मित्रांना याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. हे फक्त गट क आणि गट ड साठी जे आहेत, तर ज्याला आपण म्हणतो पार्ट टाइम, पण त्याची डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे काही जिल्ह्याचं तुमचं ज्याला म्हणतो आपण रोजगार केंद्र असतं, तिथे तुमचं नाव नोंदवलेलं असलं पाहिजे, तुमचा जॉब त्या प्रकारचा पाहिजे, तुम्ही त्या प्रकारे हे केलेलं असलं पाहिजे, तर याला आपण अंशकालीन सुद्धा म्हणतो. एक्स सर्व्हिसमॅन मी सांगितलं अप टू 15%, आणि तसंच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा पदवीधर अंशकालीन हा सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये आहे. प्रकल्पग्रस्त आपल्याला माहिती आहे की एखादा पर्टिक्युलर प्रकल्प आहे गव्हर्नमेंटचा, शासनाचा, आणि त्याच्यामध्ये जमीन गेली आहे किंवा जागा गेली आहे किंवा एखाद्या डॅम पर्टिक्युलर एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखादी लँड गेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना काही राखीव आहे. आणि भूकंपग्रस्त माहिती आहे आपल्याला की आपल्याला 1991 संबंधित लातूर जिल्ह्यामधला जो किल्लारीचा भूकंप होता, तर त्यावेळेस जे काही पर्टिक्युलर विद्यार्थी आहेत तिथले भूकंपग्रस्त, तर त्यांच्यासाठी सुद्धा बऱ्याचदा राखीव जागा असतात. आणि हे येतं कशामध्ये, तर होरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षणामध्ये. आता हे कसं काम करतं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की 100 जागा आहेत ओबीसीच्या प्रवर्गाच्या, तर त्याच्यापैकी 30 जागा ह्या महिलांना जातील, 5% म्हणजे 5 जागा ह्या प्रावीण्यप्राप्त जे काही खेळाडू आहे, स्पोर्ट पर्सन, त्यांना जातील. 4 ज्या आहेत त्या पर्टिक्युलर त्या कॅटेगरी मधल्या ओबीसी मधल्या 4 जागा ह्या दिव्यांगासाठी जातील. आणि स्पेसिफिकली उरलेल्या जागा ज्या आहेत ह्या तुमच्या ज्याला म्हणतो पुरुष किंवा जे काही सर्व उमेदवार आहेत यांच्या आधारे तिथे पात्र ठरतील. तर हे या पद्धतीने लागू होतं. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा कप्पीकृत आहे, म्हणजे खेळाडूवाला महिलांमध्ये जाऊ शकत नाही, महिलावाला खेळाडूमध्ये येऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्या. त्या पद्धतीने आपण बेसिकली ह्या गोष्टी सगळ्या डिफाईन केलेल्या आहेत. याच्यामध्ये काही अपडेट सुद्धा आहेत आता नवीन, की जे ज्याला म्हणतो ओपन मध्ये जाता येत होतं, तर याच्यामधला तसा प्रॉब्लेम नाही. व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल रिझर्वेशन हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्पेसिफिकली एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की व्हर्टिकल म्हणजेच सामाजिक सोशल आणि होरिझॉन्टल म्हणजेच तुमचं समांतर किंवा स्पेशल ज्याला म्हणतो आपण. बरोबर आहे. हा सोशल आहे, हा स्पेशल आहे, घटकांसाठी आहे, हा कॅटेगरीसाठी आहे. हे आर्थिक निकषावरती तुमच्या सामाजिक तुमच्या कॅटेगरीवरती आहे. आणि हे तुमचे जे काही अचिव्हमेंट्स आहेत किंवा जे काही विशेष स्थिती आहे, महिला असेल, स्पोर्ट पर्सन असेल, तर त्यांना लागू होतं. ओके, हे कंपॅरिझन सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे. जे विद्यार्थी नव्याने तयारी करतायत त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, कारण काही गोष्टी आपल्याला याच्यापैकी माहिती नव्हत्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आतापासून तयारी करतायत आणि येणाऱ्या आगामी काळामधल्या पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, डब्ल्यूसीडी याच्यामधल्या जेई आणि सीए साठी तयारी करतायत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करा. आणि या बॅचची माहिती हवी असेल तर 7887811411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. मी परत नंबर लिहितो, 7887811411. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही एक परफेक्ट बॅच आहे आणि त्या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि समांतर आणि सामाजिक आरक्षणामध्ये अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका, त्याची उत्तर आमच्या टीमकडनं देऊ आम्ही तुम्हाला. आणि याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये तो टॉपिक टाका, आपण त्याच्यावरती सेशन घेऊया. ओके, तर थँक्यू व्हेरी मच, थँक्यू सो मच.